हरिओम नमस्कार. तुम्हा सर्वांना शुभ हरिओम. सायंकाळ. हम्म. हरिओम सर, शुभ सायंकाळ. हरिओम. आता शांत चित्ताने एका जाग्यावरती बसा, गडबड गोंधळ. मी तुम्हाला रेकीचे नियम सांगितले होते, बरोबर? आजच्या दिवशी कुठलाही क्रोध करणार नाही, राग करणार नाही, बरोबर का नाही? म्हणजे कुठलाही ताणतणाव घेणार नाही, कोणावरही ओरडणार नाही, आपलं आपण आणि आपलं काम भलं, बरोबर? आणि काम नाही झालं की काय होतं, विनाकारण आपल्या मनासारखं की चिडचिड होते. आणि राग म्हणजे क्रोध हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू का मित्र आहे? शत्रू. मित्र बनलेला आहे. ठीक आहे. शत्रू. पण तो सगळ्यात मोठा आपला शत्रू असतो मित्रांनो. म्हणून तुम्ही ज्या मित्र केलाय शत्रूला, त्याला पहिलं शत्रू बनवून टाका. म्हणजे रागापासून दूर व्हायला शिका. आपल्या रेकी हिलिंग करताना, रेकी शिकताना राग टाळणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण कधी-कधी खूप राग-राग करतो किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा नाही घडली, कोणी आपल्याला काय म्हणलं, कोणी चिडवलं, कोणी आपल्या मनासारखं नाही केलं, तर आपल्याला अतिशय राग येतो आणि आपलं शरीराला परिणाम होत असतो. म्हणजे आपण जर वास्तविकतेमध्ये राग जर शांत केला, तर आपला खूप फायदा होतो आणि राग जर वाढवला, तर आपलं खूप नुकसान होतं. राग आला किंवा म्हणतो ना आपण क्रोध आला, चिड-चिड केली, तर आपला विवेक असतो आपल्यामध्ये चांगलं वागण्याची आपण एक माणूस म्हणून. ते आपण जगू शकत नाही. आपण उगाच ओरडून, ताणून कोणावरती तरी अ, वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे साफ चुकीचं आहे. मग नेहमी तुम्ही काय म्हणायचं, आजच्या दिवशी मी राग-राग करणार नाही. कोणावर जळणार नाही, ईर्ष्या करणार नाही, कोणावर नाराज राहणार नाही. याने काय होतं, आपण आपले खूप मोठं नुकसान करतो. दवाई म्हणतो ना, तसं नुकसान ते आपण सगळं आपलं वाटोळं करतो. त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये ह्या तत्त्वाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हील करत असतो आणि राग-राग जर करायला लागलो, तर आपण हील करत असताना आपल्यामध्ये आणखीन ब्लॉकेज वाढवतो. आपण आपली चक्र बिघडवतो. मग आपण जर स्वतःला हील करतोय, एवढी मेहनत करतोय आपण 24 अंगांचे उपचार वगैरे करताना. तर कशासाठी रागवायचंय कोणावरती? कशासाठी उगीच जबरदस्तीने आपण आपलं आहे, माझं आहे, तुझं आहे किंवा भांडण-तंडणात पडायचंय. ही जेवढी तुम्ही मेहनत करता ना, ती अख्खी सपशेल फेल जाते. त्याचं कारण असं की तुम्ही हे तत्त्व पाळत नाही. खूप अविवेकी वागता, राग-राग करता. मग या राग-राग करण्याने खूप अडचणी निर्माण होतात जीवनात. मग म्हणतो ना, आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा कुठून येते बाबा? हा राग-राग करणं, चिड करणं. यामधूनच आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते. आणि हीच नकारात्मक ऊर्जा आपल्याला हार्मफुल किंवा आपलं नुकसानदायी ठरते आणि आपल्याला नुकसान करत असते. त्यासाठी आपण थोडंसं आपल्यावरती ताबा मिळवणं, आपल्या रागावरती ताबा मिळवणं खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये आपल्याला चांगली लोकं भेटतील, वाईट भेटतील, पण सगळेच काय वाईट भेटतील असं नाही. प्रत्येकावरतीच तुम्ही काय त्याच नजरेनं बघणं गरजेचं नाही. एखादी व्यक्ती येते आयुष्यात किंवा आपल्या एखादी व्यवहारात चुकीचं वागते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती येणारी नवीन चुकीचं वागेल आणि तुम्ही त्याच पद्धतीने त्याच्याशी वागाल. हे असं नाही झालं पाहिजे. आपले जे चांगले सुप्त गुण आहेत, विवेकाचे गुण आहेत, हे आपले बाहेर येणे खूप गरजेचं आहे. रेकी हीलिंग करत असताना आपल्यामध्ये खूप बदल करणं गरजेचं आहे, की आपण चांगला हीलर होण्यासाठी, आपण एक चांगला बेस्ट हीलर आणि किंवा रेकी टीचर बनणंच असताना, या गोष्टी क्रोध, राग खूप कमी करावा लागतो. तुम्ही कामच करू शकत नाही. समोरच्याला काय एनर्जी पास आउट करणार तुमच्याकडून? जी तुम्ही तुमच्यात आहे तीच ना. पण त्यात तुम्ही निगेटिव्हिटी, तुमचे बी वाईट विचार, तुमच्या बी या वाईट गोष्टी पास आउट होत असतात फील करताना. मग त्या माणसाला नाही रिझल्ट आले किंवा तुम्हाला नाही रिझल्ट आले, तर तुम्ही म्हणता, "सर काहीच फरक पडेना, काहीच होईना." पण आपण जे काही रेकीमधलं मूळ नियम आहेत 5 या नियमांकडे डोळे उघडून पाहण्याची खूप गरजेचं असतं.
आपल्याला आपण खूप चांगलं वाटतो. इतरही तुम्हाला चांगले म्हणत असतील. पण तुम्ही तसे आहात का खरे? कधीतरी चिंतन करायला हवं. लोकांनी म्हणलं तुम्ही चांगला आहे म्हणून चांगलं होतं. कोणी म्हणतं तुझा स्वभाव खूप रागवतो, पण तो खूप चांगला रागावतो. त्यामुळं असं होतं, तसं होतं. पण वैयक्तिक त्याला काय फरक पडत नाही. तुमच्या जीवनावरती फरक पडत असतो. तुम्ही सगळ्याच गोष्टींपासून दूर जात असता. नाती तुटतात, बिझनेसच्या डील्स तुटतात. अनेक गोष्टी आपल्या बिझनेस नीट चालत नाही. घरातल्यांशी संबंध नीट राहत नाहीत. का होत असं? की आपली चिड रागवणे म्हणजे काय मोठ्याने ओरडणे असं नव्हे. आपण जी स्वतःची चिड करतो, आपण जे विनाकारण सारखंच आपल्यामध्ये कुठलीही गोष्ट नाही झाली मनासारखी, कुठलं असं नाही झालं, तर कारणं देत असतो किंवा सक्सेस नाही झाला एका वेळी आपण कुठं सक्सेसफुल हरवलो किंवा कुठं हारलो एखाद्या गोष्टीत, तर वाईट वाटण्याचं कारण नव्हतं. काय वाईट वाटून घ्यायचं आणि राग-राग करायचा, मीच कमी, माझंच का नशीब यायला, असं म्हणायची काहीही एक गरज पडत नाही. ऑटोमॅटिक जर तुम्ही चांगलं वागायला लागला, राग कमी झाला, तर तुमचे डिसिजन चांगले होतील. त्याचसोबत तुम्ही जे करता, बोलता, घरातले संबंध चांगले होतील. दुसऱ्याबद्दल बदला घ्यायची भावना असते, रागाची भावना असते, ती कमी होऊन जाते. आपण राग-राग करणं टाळणं खूप गरजेचं आहे. कुठलाही आजार असो, यामुळेच आपल्याला होत असतात. बीपी वाढणं वगैरे कशामुळे वाढत असतो? हे असलंच कुठेतरी विचार करणं काहीतरी. मग जर आपण परिणाम बघितले, आपण जर चांगलं स्वास्थ्य ठेवायचं असेल, हेल्थ आणि वेल्थ, तर आपल्याला आपल्या याच्यावरती ताबा मिळवणं रागावरती खूप गरजेचं आहे. आपण चिंता करत असतो अनेक. तऱ्हेकीचं बघा दुसरा नियम तुम्ही ऐकला असेल. मी आज कोणतीही चिंता करणार नाही. मी आज चिंतामुक्त राहीन. हे आपण दररोज म्हणतो का? हे म्हणणं खूप गरजेचं आहे दुसरा नियम बी. चिंता चितेकडे घेऊन जात असतो मी सांगत असतो तुम्हाला. हे जे 2 शब्द आहेत ना, यात बघा अंतर नाहीये. चिंता आणि चिता. चिंता व्यक्तीला चितेकडे घेऊन जाते. म्हणजे आतल्यात पोखरलं जातं. चिंता करून कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवता येते का? अजिबात नाही मिळवता येत. कारण नुसतं आपण तेच विचार करत चाललेलो असतो. आणि त्यामध्ये आपला मग राग वाढतो. आपण अविवेकी वागायला लागतो. ज्याला त्याला आपण त्याच नजरेने पाहायला लागतो. ही दुनियाच अशी वाटू लागते. मग आपल्याला चिंतन करणं आणि चिंतन आणि मनन यामध्ये फरक आहे. नुसती चिंता करणं यात खूप फरक आहे. चिंतन मनन केल्याने डिसिजन चांगले होतील. फक्त चिंता केल्याने आपलं वैयक्तिक नुकसान खूप होत राहतं. त्यामुळं या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं आहे बघा. मग आपण ज्या भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल, वर्तमान काळ असेल, तर जास्तीत जास्त वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करणं. प्रत्येक गोष्ट भविष्याचा विचार करणं, काम न करता, काय न करता, मग ह्याचा काही उपयोग नाहीये. या चिंतेमुळे सुद्धा नकारात्मक विचार येत असतात. आणि नकारात्मक विचारांचा आपल्या प्रकृतीवर, आपल्या शरीरावर, हेल्थवर एक छाप पडत असते. ती छाप आपल्याला पुढे जाऊन देत नाही. आपण तिथंच अडकून पडतो. मग कुठलेही त्रास असतील किंवा जी संकटं नसतील, ती ओढवून घेत असता तुम्ही तुमच्या या चिंतेने. जे काही गरज नसताना सुद्धा. मग यामध्ये आपण काय उगीच कशाची तरी चिंता करणं, कुठल्याही विषयावर कुठलंही काम न करता, काय न करता नुसतं विचार करत राहणं, तर कसं होईल? आपलंच नुकसान होणार आहे. म्हणजे काय आपण आपलं करत असतो, की या 2 गोष्टी समजा, की राग कमी करणं, चिंता कमी करणं, ह्या जर 2 गोष्टी समजून घेतल्या, तर वैयक्तिक आपल्यामध्ये खूप सारे चांगले बदल होतात. आणि जर ते करायचे असेल आपल्याला, तर या नियमांच्या अधीन राहून जर राहिलात, थोडंसं बांधून घेतलं स्वतःला, की काळजी न करणं वगैरे, फक्त काम करत राहणं, तर आपण चांगला व्यक्ती होतो, चांगला हीलर बनतो आणि एक शांत चित्ताने आपण कुठलंही काम असो, सविस्तर करू शकतो. बघा, अनेक मुलं असतात, अभ्यास वगैरे करत असतात, खूप अभ्यास करतात, पण त्यांना एक चिंता लागून राहिलेली असते, माझा पेपर कसा जाईल, कसा नाही जाणार. इतकी चिंता, इतका अभ्यास करतात, इतकं वाचन-पठण करतात, पण त्यांना फिअर फॅक्टर म्हणजे भीती इतकी असते, पेपरला झालं की ब्लँक होऊन जातात, काहीच आठवत नाही. हा का होतं असं? म्हणजे नुकसान कोणाचं होतंय बघा. नाही आठवलं की परत राग येणार. मला तर सगळं वाचलेलं, मी तर पेपर केलता, पण ऐनवेळी मला आठवलं नाही आणि बाहेर गेलं की ते गोष्ट काय होते, आठवू लागते. अरे, ह्याचं उत्तर हे, त्याचं उत्तर ते. किती मोठं नुकसान होतं. होतं की नाही? त्यापेक्षा आपण जर
अभ्यास केलाय, आपल्याला माहिती आहे येणार आहे. चिंता करण्यापेक्षा जसा पेपर येईल, जितके प्रश्न येतील ते चांगल्या पद्धतीने उतरवण्याचा, उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर उगीच चिंता करणं, काळजी करणं, यामुळे आपलंच नुकसान होणार आहे. आपणच फेल होऊ शकतो त्या पेपरमध्ये. आजच्या मुलांमध्ये हा खूप फॅक्टर आहे बघा. आपण मागेच कोणतरी उदाहरण होतं, की अभ्यास खूप करताय, खूप काय मेहनत करताय. त्याच्या शरीरावर चिंता केली, की शरीर आजारी पडते पोरांची, हेल्थ कमी होते. मग आजारी पडणं, ताप येणं, थंडी येणं, जुलाब होणं, ह्या गोष्टी घडू लागतात. मग मुलं मग कसं काय करायचं? काय पेपरला जायची बी पंचाईत होते कधी-कधी. का होते? की तुम्ही करताय किमान ते 50% ही करा. पण अजिबात भीती बाळगू नका. काही-काही मुलं अजिबात भीत नाहीत बघा. जेवढं येईल तेवढं लिहायचं म्हणतात. आलं तर आलं, नाहीतर बाकीचं जेवढं येते तेवढं उतरायचं. तुम्ही एखाद्याला म्हणत असता, "हे फेल होणार, हे काय पास होणार आहे, होणार आहे." आणि ज्याला पास होणार आहे म्हणतात ते फेल होतं. आणि जे पास होण्याच्या तुम्ही समजत नसता, की त्याला लायक बी समजत नसता, की हे पास होईल. ती व्यक्ती काय होऊन जाते? पास होऊन जाते. अशा कितीतरी घटना असतात रे. का होतं? त्या व्यक्तीला जेवढं येतंय, जेवढं ऐकलंय, जेवढं वाचलंय, तेवढं तो परफेक्ट लिहितो आणि भीती नसते. त्याला माहिती असतं. तो विचारच करत नाही पास होणार की फेल. जेवढं येईल तेवढं मी 100% लिहील. आणि जो अभ्यास करतो काय म्हणून, "मी तर सगळं केलंय, मला येईनाच झालंय. मी सगळं केलंय, येईनाच झालंय." असं कसं चालेल? भीती विसरून घालवते. विस्मृती येते सगळी भीतीने माहिती आहे का? विसरू लागतात. अशी कितीतरी लोक आहेत, खूप चिंता करतात आणि म्हणतात, "काय माझ्या लक्षातच राहत नाही." बघा तुम्ही तरुण वयाची मुलं असतील, अं, 30-40ची असतील. खूप काळजी करतात काहीतरी. कुठली जरी काम सांगितलं, काय सांगितलं, बापरे! मी विसरलो, मला काय आठवलंच नाही, मी विचारत होतो काय. लक्षात राहत नाही ह्या लोकांच्या. त्याचं कारण चिंता करणं असतं आणि हे जो नियम आहे, हा खूप व्यवस्थित पाळायला हवा. चिंता करण्यापेक्षा चिंतन, मनन करा आणि त्यावरती डिसिजन घ्या. उगीच काळजी, मला एवढं हे आहे, मला तेवढं कर्ज आहे, मी एवढ्या ह्याच्यात अडकलोय, मी बिझनेस करू शकेल की नाही, सोडून द्या. करण्याकडे भर द्या. जे काय आहे ते पुढे नेण्याकडे भर द्या. तिथंच अडकण्यात कुठल्याही कसल्याही प्रकारचा अर्थ उरतच जीवनामध्ये नाही. उगीच स्टकनेस म्हणतो ना आपण, एकाच जागी थांबून राहणे आणि वर म्हणतो, "काय हो प्रगतीच होत नाही मी, आहे तिथेच थांबून आहे. काय पुढे जाईना झालं." कसं जाचाल? कारण तुमचं डोकं तिथंच आहे. ज्या घटना घडल्यात किंवा जी विचार येतात तिथंच आहे. जे नुकसान झालंय त्याच्याच भोवती फिरताय. पण जो फायदा होणार आहे त्याच्या भोवती नाही फिरत तुम्ही किंवा त्या कामाकडे दुर्लक्ष करताय. हा जो फॅक्टर येतो आपल्यामध्ये चिंतेचा, हा आपलं खूप नुकसान करतो. मग थायरॉइड होणं, बीपी कमी होणं किंवा वाढणं, हार्ट अटॅक येणं. कशामुळे येतात? राग, चिंता येतात की नाही? मग प्रत्येकाच्या घरात ही गोष्ट असते बघा. असं कोण आहे का, की या गोष्ट नाही करत? सगळ्याच्या घरात ही गोष्ट मॅटर करतच असते. आपण काय म्हणत असतो, मी प्रत्येक दिवशी इमानदारीने काम करीन. आता बघा, आपण चिंता करत असतो, क्रोध करत असतो. हे तर गुण असतात. वर काय म्हणत असतो, मी माझं काम इमानदारीने करेन. तुम्ही जर दररोज असं म्हणला आणि वरचे 2 नियम नाही पाळले आणि दररोज म्हणला, मी माझं काम इमानदारीने करेन. तू तुझं इमानदारीने कुठलं काम करणार आहे? चिंता करायचं, राग-राग करायचं, की जे काम कर्म करताय त्यावरती पुढं जायचं. कुठलं काम करणार? हे समजायला हवं आपल्याला. जर वरच्या 2 गोष्टी फॉलो केल्या, तर इमानदारी ऑटोमॅटिक येते. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करू लागतो, तेव्हा आपण आपल्यामध्ये एकाच कामावरती फोकस करतो बघा. आणि ते काम चारही बाजूंनी चांगलं होतं. कुठेही काही त्याचा फिनिशिंग टचला उरतच नाही. कारण करतानाच तुम्ही ते काम परफेक्ट करत असता. मग ते जर काम इमानदारीने केलं, जे काय आहे आपल्याकडं, ते 100% आपले दिलेच आहेत एफर्ट्स, तर त्याचा खूप फायदा होत असतो. मग आपल्यासाठी कुठलंही काम करत असताना, कुठलीही नोकरी करत असताना, काहीही असू द्या, ती इमानदारीने करायची. हे खूप महत्त्वाचं आहे. मग आपण आपल्या कामाची जबाबदारी घेणं आणि ते कार्य निष्ठेने पूर्ण करणं, त्यालाच इमानदारी म्हणलं जातं किंवा आपण इमानदारी कुठं करत नाही. नाही आज नको, उद्या करू, उद्या नको, परवा करू, परवा नको, ह्याला सांगू, त्याला सांगू, कामाला ठेवू, ते अमुक करू, स्वतः काहीच करायचं नाही. म्हणजे स्वतःचं काम स्वतः इमानदारीने करायचं नाही आणि वर मग ते काम नाही झालं, की आपल्याला चिंता येते, काळजी लागते. काळजी लागली की राग वाढतो.
मग ह्यातून अनेक नुकसान होत जातात. ही लिंक आहे सगळ्या गोष्टी बघा. मग आपल्याला आपल्या प्रती इमानदार नाही राहिलो किंवा आपल्या बघा पार्टनरशी आपण नाही इमानदार राहिलो, तर काय होतं नातं राहील का? मग प्रत्येक गोष्टीशी ह्या सगळ्या गोष्टीशी अटॅच आहेत ह्या गोष्टी. मग आपण आपली इमानदारीने ठेवणं, इमानदारीने जगणं हे आपल्याप्रती एक मोठी गोष्ट आहे आणि ही लोकांच्यामध्ये खूप कमी पाहायला मिळते. मग आपण आपल्या सगळ्या गोष्टी आणि ज्या स्थितीमध्ये आहोत त्याची काळजी घेऊन, त्याची जबाबदारी घेऊन आपण आपल्याप्रती इमानदार राहिलो, तर दुसरी लोकं ऑटोमॅटिक इमानदार राहतात. तुम्ही तुमचं काम इमानदारीने करायला लागलात तर. तुम्हीच जर तुमचं काम इमानदारीने नाही केलं, तर कुठून होणार आहे काय? अ, काय बदल होणार आहे का? आजच्या यामध्ये आपण म्हणतो ना, व्यक्तीमध्ये आत्मसन्मान वाढवायचा असेल, तर इमानदारी पाहिजे. सफलता हवी असेल, म्हणतो ना आपण कडी मेहनत म्हणजे खूप मेहनत करणं का म्हणतात ना, तर ही स्वतः केली पाहिजे. आपल्या आत्म्याला वाटलं पाहिजे किंवा स्वतःला वाटलं पाहिजे, की मी खरंच काहीतरी केलंय का? आपण आपल्याला प्रोत्साहन, मोटिव्हेशन दिलं पाहिजे आणि हे कधी येईल? स्वतः इमानदारीने काम कराल तेव्हा. हां, काम करताना थोडा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर हळू-हळू ती व्यक्ती ऑटोमॅटिक त्यात ॲडजस्ट होऊन जाते. मग देवाने जे दिलंय आपल्याला, जे स्वभावात गुण दिलाय, की आपलं काम इमानदारीने करा. आपलं थ्रोट चक्र चांगलं होतं इमानदारीने वागल्यावर. बोलणारं खरं बोलता तुम्ही, सत्य बोलत असता आणि मग चांगलं जीवनामध्ये बदल घडतात. सन्मानजनक गोष्टी घडायला लागतात. लोकही सन्मान देतात. तुम्हाला मानपान मिळू लागतो. मग ह्या सकारात्मक गोष्टी ऑटोमॅटिक घडू लागतात. इमानदारीने काम केलं, खोटं बोलावं लागत नाही, कारणं द्यावी लागत नाही. वास्तविक जी स्थिती आहे सिच्युएशन, त्या सिच्युएशन तुम्हाला समजत जाते. म्हणजे उदाहरणार्थ, की तुम्ही जर एखाद्या क्रिकेट खेळतात, एका टीमचे मेंबर आहात. तुम्ही आपलं उभं राहिलाय म्हणून राहिला तिथं फील्डिंग करायला किंवा काही करायला. तर नाही चालणार. तुम्ही तिसराच विचार करायला लागला, तर शेजारून बॉल गेला तरी कळेल का? नाही. धोनी कसा खेळायचा बघा. प्रत्येक गोष्ट ते काउंट करायचा, की आता आता काय केलं पाहिजे, नंतर काय केलं पाहिजे. म्हणजे जी काही सिच्युएशन चालली आहे प्रत्येक मॅचमध्ये, त्या सिच्युएशन रीड करायचं, वाचायला शिकायचं. परिस्थिती कशी का असेना, पण त्या परिस्थितीत बदलवण्याची आपण आपल्या हातामध्ये क्षमता आहे, ती पुरेपूर वापरायची. मग त्यातून आपल्याला विनिंग म्हणतो ना, जिंकणं हा भाव ऑटोमॅटिक मिळतो. मग हा जर गोष्ट पाहिजे असेल, तर आपण सगळे मिळून किंवा वैयक्तिक इमानदारीने राहिलो, तर बाकीचे लोकं ऑटोमॅटिक चांगलेच भेटायला लागतात. चांगल्या इमानदारीने राहायला लागतात. तुम्हाला मदत मिळू लागते. आपले विचार सकारात्मक होतात. मग आपली आत्मक्षमता वाढते. रेकी सोबत हे केलं, तर खूप फायदा होत असतो. आपल्यातलं जे कॅलिबर असतं म्हणतो ना, आपल्यात माझ्यात वेगवेगळे गट्स आहेत, ते ऑटोमॅटिक बाहेर पडायला लागतात. कारण तुम्ही काम परफेक्टली करत असता आणि त्यात सक्सेस मिळतच जातो. मग ह्या आपल्या क्षमतांना ओळखण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा शॉर्टकटचा वापर न करता किंवा इतरत्र शोध न घेता शॉर्टकटचा, सरळ मार्गे नैतिकतेने जाणे हे खूप गरजेचं आहे. नैतिकता म्हणजेच इमानदारी, की कोणाचं नुकसान न करता, कुठलाही शॉर्टकट पैसे कमवण्याचा न बघता सरळ मार्गी जाणे आणि त्या मार्गातून जे येतंय त्याने आपल्याला पचनी बी पडतं आणि झोप बी चांगली लागते. नाहीतर काय उपयोग नसतो. मग जी नैतिक म्हणतो ना आपण इमानदारीचा सिद्धांत आहे, हा पाळणं आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट ठरतो. आणि हा जर सिद्धांत पाळला तर काहीच कमी पडणार नाही तुम्हाला. आणि रेकीमध्ये हा सिद्धांत पाळला ना, तुम्ही चांगल्या पद्धतीने खूप काही करू शकता. मग आपल्या मानसिकता बी बघा चांगली बदलते. सक्त आपण एक व्यवस्थित वागायला लागलो, डिसिप्लिनमध्ये राहायला लागलो. लोकही किंमत देतात, की हा बाबा चांगला आहे. हा काम करतो, खोटं बोलत नाही. कोणाला सांगितलंय त्या दिवशी मी पैसे देणार आहे, त्या दिवशी देतो. व्यवहार बी चांगले आहेत, सगळे आहेत. मग लोकं त्याजवळ येत असतात. त्याशी व्यवहार करायला घाबरत नाही. पण एखादा म्हणतो 8 दिवसांनी देतो, परत गेलं की म्हणतो 4 दिवस थांब, 2 दिवस थांब. मग वैतागतो. त्याच्यात इमानदारी राहत नाही. मग जो आपला आत्मा आहे, आपण ज्याचं पालन-पोषण करतो आपल्या शरीरामध्ये, त्यालाही सॅटिस्फॅक्शन मिळतं. मग ह्या नैतिकतेची जी गोष्ट आहे किंवा इमानदारीची गोष्ट आहे, ती आपल्यात कार्यरत करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? तुम्हाला लिंक लक्षात द्या. राग करायचा नाही, क्रोध करायचा नाही. चिंता करायची नाही. चिंता केली नाही की परत इमानदारीविषयी येतो. इमानदारीने, प्रामाणिकपणे राहायचं. कोणाच्याही आधीमध्ये खोटं-नाटं वागायचं नाही, निंदा करायची नाही. आपल्याला काय पडलंय कोणाचं? आपलं भलं आणि आपण भलं एवढंच लक्षात ठेवायचं.
मग जेव्हा या गोष्टी करू लागल, तेव्हा जीवनात बघा ऑटोमॅटिक बदल घडू लागतात. मग हे म्हणावं बी लागायचं नाही तुम्हाला काही दिवसांनी. ऑटोमॅटिक ते शरीर करत जातं तसं तुमचं. मग आपण काय म्हणतो, आपण सगळ्यांप्रती रिस्पेक्ट ठेवू, सन्मान ठेवू, सगळ्यांशी प्रेमाने वागू, हा एक नियम आहे. मग आपण आपल्या जीवनाचा प्रेम एक आधार असतो. आपण प्रत्येकाबरोबर प्रेमाने राहिलो, मग प्राणी असतील, पशु असतील, आपल्या घरातले असतील, मित्र असतील, इतर लोकं असतील, एक प्रेमाची भावना ठेवली, तर व्यक्तीमध्ये बघा आवश्यक जे गुण आहेत त्याच्या दुप्पट ईश्वर देत असतो. प्रेम ह्या जगात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही प्रेमाने सर्व काही मिळवू शकता. म्हणतो ना माणूस, प्रेमाने आपण काही सुद्धा मिळवू शकतो. मग बघा पहिली बघा तुम्ही जेव्हा कॉलेजला असायचा वगैरे, वगैरे, तर तुम्हाला वाटायचं का नाही एखादी मुलगी असो, वाटायचा हा माझा हिरो. मुलगा असो, त्याला वाटायची ती माझी हिरो आहे. मग त्या काळी तुम्ही समजा सायकल येऊ मागं बघा, असं बघत असे किंवा हे असं हृदयात बघा ते कसं प्रेम असायचं ते. तुम्हाला सांगतो यासाठी की समजायला. मग तुम्ही विचार करत असणार, की बाबा ही माझी साथ दिली मला लाईफटाईमचं लग्न करील. मग किंवा अ, आम्ही दोघं देवाला कुठेतरी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी सायकल चालवेल पुढं, मागं ती गॅरेजवर बसेल आणि आम्ही जाऊ फिरायला असं. किती म्हणजे ब आता ती ऐकताना बी छान वाटतंय का नाही? ते कसं का असेना विषय मी सांगतो हसण्यासाठी सायकल वगैरे. पण धरून चालत आता गाड्या-घोड्या आल्या वेगळी गोष्ट आहे. या या काळात. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पण त्याच गोष्टी त्या लोकांना मोठ्या होत्या. पण ते प्रेम कसं असतं बघा त्या वयात, हृदय कसं असतं, पूर्ण खुलं असतं. खूप प्रेम असतो, आनंद असतं, हास्य असतं. सगळ्यांप्रती काय असते, एका व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करा, सगळीकडे प्रेमाने बघायला लागतात. ती सगळीकडे व्यक्ती दिसू लागते. लागते की नाही? आता म्हणलं ते प्रेम मनात आणा तर कसं होतं तुम्हाला? उंचाळल्यासारखं होईल जरा. घरातल्याबद्दल त्रास होईल ना. अशी ती सवय राहिली नाही तुम्हाला. आता तुमचं हृदय कठोर झालंय. प्रेमाची भावना, दयेची भावना, सहानुभूती राहिली का तेवढी? कठोर झालात. हां, शेजारी कोण काय चाललं असेल मुलगा मग ते काय अशीच लफडी करत फिरणं ह्यांना काय येतं. पण आपणही तीच भाव ठेवलेला असतो किंवा केलेला असतं. हे त्यावेळी वयानुसार विसरून जाता. जाता की नाही? हे असं असतं. मग हृदयात मला सांगायचंय प्रेम असणं, जे प्रेम तुम्ही त्या वयात होतं, आई-वडिलांविषयी असेल, आजीविषयी असेल, त्यानंतर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा लग्नाच्या नवीन-नवीन बघा झाल्या-झाल्या जे काही तुम्ही प्रेमाने वागायचा. ती स्थिती हृदयामध्ये आज आहे का प्रत्येकाच्या? की एक आई लहान मुलावर जेवढं प्रेम करते, तेवढं सगळ्यांवर असतं का कोणाचं? किंवा एक बाप मुलावर जो प्रेम करतो, तेवढं प्रेम राहतं का सगळ्यात सगळ्या गोष्टीत? आता काय झालंय, ठराविक गोष्टींपुरतं प्रेम मर्यादित झालंय. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्या अगोदर खूप प्रेम असतं. आता सपोज एखाद्याला फोर व्हीलर घ्यायची आहे. मग एखादी गाडी आवडली कुठली, धरून चाका मोठी आवडली कुठली, तर क्रेटा आवडली सध्याच्या काळात. सिच्युएशननुसार बोलू. घेऊ शकतो माणूस 15-20 लाखाची. मग ती गाडी नाही तोपर्यंत त्या गाडीकडे बघितलं, की बापरे! किती सुंदर गाडी. दिसली तरी घ्यायच्या अगोदर. किती छान गाडी आहे. ही अशीच गाडी मी घेणार आहे. मग बघितलं की आपलं एकदम मन असं भरून जातं ही गाडी बघितली की. या गाडीवर बसल्यावर खूप छान वाटतं. एकदम कम्फर्ट झोन वाटतो. एकदम मस्त आहे. कुठं काय सस्पेन्शन वगैरे छान आहे. कुठं दचके-दुचके लागत नाही. गाडी खूप आहे ब्रँड आणि ब्रँड आहे सगळीकडे. सगळ्यांकडे ही गाडी म्हणजे एक चांगली चाललेलं मार्केटमध्ये असं धरता की नाही. आणि ती पण त्यानंतर जेव्हा तुम्ही गाडी घ्यायला जाता, तो सिच्युएशन ती बघा कशी असते थोडीशी. छान वाटतं गाडीला हात-बीत लावता, थोडंसं बघा पुसता असं-असं करता गाडी आली. पैसे देताना थोडं वाईट वाटतं. असं प्रेम कमी होतं थोडं ते. अरे गाडी त्यामध्ये एवढं भरावी लागतात तुम्हाला. संकुचित वृत्ती आली. तेवढं आहे का? कारण एखादी गोष्ट मिळते तेव्हा काहीतरी द्यावं लागणार आहे का नाही? हे लक्षात ठेवा. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. आणि या मधला जो काळ असतो ना, तोच भाव राहतो का प्रेमाचा बघा. देवाण-घेवाणीचा. पैशांचा असेल, कुठलंही असेल. मग यामध्ये जे असते ना प्रेम जरा कमी होतं. ठीक आहे. तिथं ही प्रेमाचीच भावना पाहिजे, की आपण घेतोय, या निसर्गाकडून खूप काही घेतोय. ऑक्सिजन घेतोय, अन्न घेतोय, पाणी घेतोय, सूर्यप्रकाश घेतोय, रात्रीची चांदण्यांची आपण सावली घेतोय, प्रकाश घेतोय, चंद्राचे आपण प्रकाश घेतोय. याच्याप्रती आपण कधी प्रेम निर्माण झालंय का आपल्याप्रती? ईश्वराप्रती झालंय का प्रेम निर्माण? नाही. प्रेमाची भावना असावी लागते सगळ्याविषयी. चंद्रावरती प्रेम करता आलं पाहिजे.
त्याचा डाग बघत, शेर मारत, बोंबलत हिंडण्यापेक्षा त्यातलं सौंदर्य बघता आलं पाहिजे. सूर्याकडे बघून त्याचा तापतोय किती हे बघण्यापेक्षा तो कोवळं ऊन सकाळचं देतोय डी जीवनसत्व, जे की फुकट देतोय. हे प्रेमाने बघता आलं पाहिजे. त्याची किरणं आपल्या अंगावर घेता आली पाहिजेत. आपल्याला एवढंच आठवतो आपण उठतो 9-10 वाजता आणि उन्हात बोंबलत फिरतो. काय एवढं तापलाय? तो उगाच उगवतोय असं वाटतं. पण एक दिवस नाही उगवला तर तुमची किती तासाची रात्र होईल हा विचार नाही करत. एक दिवस पाऊस जास्त पडला तर वाईट वाटतं. पण ज्यावेळी पाऊस पडत नाही, खूप उकडत असतं, त्यावेळी थोडेसे थेंब पडतात तेव्हा आल्हाददायक वाटतं मनाला. बापरे! किती छान. थँक मी म्हणत नाही आपण त्याला. बरं झालं पाऊस आला जरा. पण बदा-बदा आला एकदम पाऊस तर अरे! ते उकडत होतं ते बरं होतं. आता तर अवघडच झालंय. भिजावं लागतंय, फलानं होतंय. मग हे आपल्यातली वृत्ती बघा. एक गोष्ट पाहिजे असेल तर दुसरी गोष्ट कुठेतरी एक्सेप्ट करायला नाही शिकत. दुःख वाटतं त्याचं. म्हणजे प्रेमाची पूर्ण भावना मनामध्ये राहत नाही. हा भाव राहायला हवा. आणि हाच भाव कुठं असावा, ईश्वराने आपल्याला काय दिलं, आपली इच्छा देवाने पूर्ण केली तर. हे माझा देव भला मोठा. दुसऱ्या वेळी गेला काय मागितलं देवाने नाही दिलं, की ह्या देवाचा काय उपयोग नाही. दुसरा देव बघू, दुसरं मंदिर बघू. तिथं होतंय कोण तर म्हणलं, ते काम होतंय, तिथं गेलं पाहिजे. हा कुठला भाव राहतो? जो देव आधी देतोय, तो दुसऱ्या दिवशी कडू वाटू लागतो. अ, जी घरी दुसऱ्या हॉटेलमध्ये बनवलेली एखादी भाजी असेल, जी कधी खात नसाल कारल्याची, एकदम टेस्टेड बनवली तर ती आवडू लागते तिथं. आणि घरी बनवलं की शिव्या घाल अरे भाजी तीच आहे, कारलं तेच आहे, काय फक्त बनवणारी व्यक्ती फक्त थोडंफार चटणी, मीठ इकडं-तिकडं टाकते. मग ॲक्चुअली आपलं प्रेम कोणावरती आहे? त्या भाजीवरती का तिथल्या स्वयंपाक करणाऱ्या माणसावरती? कोणावरती असतं आपल्याला कळत नाही का त्या हॉटेलवरती असतं? कळायला हवं ना. आपल्याला फक्त त्याची एकच बाजू बघतो टेस्ट. बनवणारा घरी स्त्री असेल नाहीतर पुरुष असेल. आपल्याला घरी बनवणाऱ्या बायको लागते. हॉटेलमध्ये गेलं तर बाईने बनवलेलं जेवण खाऊ वाटत नाही. तिथं पुरुषच शेफ लागतो, का नाही कुकिंग करणार. पण सगळी निर्मिती कोणी केलेली असते टेस्टिंगची, या सगळ्या गोष्टी कोणी बनवलेल्या असतात. एवढं चांगलं वगैरे नवीन-नवीन पदार्थ महिलाच बनवतात. तरी आपण त्यांना तेवढं स्थान देतो का? प्रेम देतो का तेवढं? की थँक बोलतो का आपण बायकोला? "हे तू आज जेवण छान" नरडे तिथं आलेलं असतं, "छान झाले आहे जेवण." पण नको हरभऱ्याच्या डाळीवर तळतीला घेऊन नको बोलायला. बोलत नाहीत माणसं. ज्या दिवशी जर चांगलं लागलं अन्न, त्या दिवशी आपण थँक बोलतो का? की म्हणतो का मग "आज जेवण तू छान केले आई." हे बायकोला म्हणतो का, "तू जेवण आज मस्त केले, छान लागलं." किती वेळा म्हणता असं आयुष्यात? दररोज म्हणता, कधी म्हणता? अरे एखाद्या दिवशी कडू लागलं तरी म्हणा की पोळ्याने, "आज छान होतं जेवण." हा भाव ठेवा तुम्ही. एक दिवसाचा खराब झालं तर अख्ख्या जन्माचं तुम्ही राग काढताय. आणि वर म्हणतो माझं आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. कुठे गेलं प्रेम? भाजी वाईट खराब झाली तर तुमचं प्रेम गायब, भांडणं-तंडणं. तुला करताच येत नाही, कशाला करत असती, यावरती येतो आपण. म्हणजे प्रेम हा विषय आपल्या गरजांनुसार वापरता तुम्ही. आहे की नाही? म्हणजे चांगलं वाटलं, आपल्या योग्य वाटलं, आपल्या सोयीस्कर वाटलं तर प्रेम. आणि ती व्यक्ती चुकीचं वागली, चुकीचं आलं तर नाही प्रेम, सगळं चुकीचं. असं नसतं दुनियेत. चांगल्याही गोष्टी येत असतात. एखाद्या व्यक्ती बरोबर असू शकतो, तो व्यवस्थित चुकू बी शकतो. 100% कोणीही ॲक्युरेट किंवा परफेक्ट नसतं. फक्त जे बाजू दाखवतात ते परफेक्ट जे पॉवर पॉइंट आहे ना, तोच बाजू पॉवरचेच पॉइंट फक्त असे तुम्हाला दाखवले जातात. वीक पॉइंट दाखवले जात नाहीत. एक बाजू म्हणतो ना ते, असा प्रकार असतो. मग जगत असताना, चिंतामुक्त राहत असताना, हे जर प्रेम जर असलं ना हृदयात, तर राग बी येणार नाही, चिंता बी लागणार नाही मागं. लागेल का? ऑटोमॅटिकली तुम्ही नरम होऊन जाल. जे गरम होतात ते नरम होऊन जाईल. याचा फायदा ईशो होत असतो. मग आपल्या हृदयामध्ये ती प्रेमाची, सहानुभूतीची भावना खूप गरजेची आहे. रस्त्यावर कोण पडलं तर बघतो का? आपण आपलं कोणाला तर बघतो का? असं बघतो, व्हिडिओ काढत बसतो. अशी व्यक्तींची आज परिस्थिती झालेली आहे. मग आज आपल्याला प्रेमाची प्रत्येक प्राणी असेल, पशु असेल, कुत्र्यावरती जेवढं प्रेम करता, मांजरावरती जेवढं प्रेम करता, तेवढं माणसावरती करता का रे? माय डॉगी, माय ज्वानी.
माय गट्टी, माय फुट्टी म्हणत बसता कुत्रा कासलं. पण माणसावरती तेवढं का करत नाही? मी म्हणत नाही, की प्राण्यांवर करू नका. पण प्राण्यांवरती जेवढं प्रेम दाखवता, सकाळी उठल्या-उठल्या कुत्रं घेऊन फिरायला जाता. तसं नवऱ्याबरोबर बी जाता का फिरायचं? किंवा नवरा बायकोवर जातो का फिरायला सकाळच्या परी मॉर्निंग वॉक? तर कुत्रं सगळ्याच्या पुढं असते तुमचं. त्या कुत्र्यावरही प्रेम करा, पण तुम्ही बी चाला की जरा. तुम्हाला फायदा होईल ना जरा. की जरा 4 गोष्टी बघून तुम्हालाही काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील. त्याला जे वळण लागलंय हे आपल्याही शरीराला लागून जाईल. मग जर आपण सगळ्यांकडे दयाळू प्रेमाचा भाव दाखवला, तर रिलेशन चांगले होतील, माणसं जोडल्या जातील. जिथं-जिथं जाल तिथं तुमची सन्मान केला जाईल. हा माणूस चांगला आहे, हा माणूस खूप उपयोगी आहे. सगळ्याचा सन्मान होतोय. मग तुमच्यात नवीन-नवीन गोष्टी ऑटोमॅटिक बनायला लागतात आणि तुमचा कॉन्फिडन्स इथंच वाढतो. कळलं का? मग हृदय प्रेमाने भरलेलं असावं. हृदयात आपल्या प्रेम असावं आणि ते तितकंच असावं, की राधा जितकी कृष्णावरती, कृष्णाचं राधा होतं किंवा आपले संत महात्म्यांचं जे ईश्वरावरती प्रेम असतं, हेच प्रेम आपलं आपल्या सगळ्या गोष्टींवर असावं, तर आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडतात चांगल्या. नाहीतर तुम्ही रेकी शिकताय आणि तुमच्यामध्ये एक गोष्टी प्रेम कोणाच्या प्रती काय नाही, फक्त पैशासाठी हे करायचं आणि हे करायचं. नाही काय, तू यूज करूच ना. मग काय उपयोग आहे? आपण पैसे कमवण्याचा हा मार्ग नाहीये. हा मार्ग आहे जीवनामध्ये सुधरवण्याचा, जीवन सुधरवण्याचा, इतरांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन आणण्याचा, गती देण्याचा, कोणाला तरी संकटातून बाहेर काढण्याचा, कोणाला तरी हेल्प करण्याचा. ती ईश्वराने दिलेली ही शक्ती आहे. आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे? तो दयाळू देव आपल्याला भोळा शंकर सदैव भोळे सरळ हाताने देत राहतो आणि आपण काय करतो? नाही काय बघत. तर आपलंही हृदय तसं व्हायला हवं ना. मग जसा दगडामध्ये बी देव बघायला शिकतो आपण, तसं आपण माणसातही देव बनवला पाहिजे सजीवांमध्येही. मग जिथं दगडामध्ये देव असतोय आपल्या दृष्टीने, आपली भावना आहे, तिथं आपलं हे आहे. तिथं माणसामध्ये बी देव बघायला शिकलं पाहिजे आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे जाताना सकारात्मक गोष्टी जीवनामध्ये घडतात. आपल्या सगळ्यांप्रती सन्मान करणं, आपले माता-पिता असतील, इतर नातेवाईक असतील, आपलं काम असेल, आपलं पर्स असेल, कपडे असतील, सगळ्यांविषयी सन्मान. तर ते वापरतोय आपण. आपली निस्वार्थी भावना असली पाहिजे. स्वार्थ नुसतं ठेवून चालणार नाही, की तुम्ही निस्वार्थ राहिला तर स्वार्थ ऑटोमॅटिक साधला जातो आणि जीवन बदलवताना ही खूप मोठी गोष्ट आहे. मग सगळ्यांबरोबर प्रेमाने राहा, निस्वार्थीपणे राहा आणि हे जे नियम पाळले ना, आपलं ते ऑटोमॅटिक बघा हार्ट चक्र चांगलं काम करू लागतं. आपण कुठलाही म्हणतो ना, कुठल्याही गोष्टीप्रती कृतज्ञतेचा भाव असावा. या निसर्गात जगत असताना सगळ्याप्रती धन्यवाद बोलणं. आज तुम्ही खाताय, जे देवा मला तू अन्न दिले या टाईमाचं धन्यवाद. मला पैसे आले, धन्यवाद. घरच्यांनी जेवाय दिलं, धन्यवाद. काही ज्या गोष्टी करताय, या निसर्गाच्या शक्ती आहेत. हा निसर्ग आपल्याला देतोय. ह्याचे प्रत्येक गोष्टीचे आभार मानायलाच पाहिजेत. जर आपण आभार नाही मानले, तर कुठेतरी चुकतोय. आपला एक थँक यू किंवा एक कृतज्ञतेची भावना जर कमी होत असेल, तर आपल्यामध्ये माणूसपणाचा एक कुठलाच दुवा बघता येत नाही. आपल्याला जर दुवे जोडायचे असतील, या सगळ्या गोष्टी साधायच्या असतील, हे 5 नियम खूप गरजेचे आहे आणि चांगल्या गोष्टी शिकत राहणं, चांगल्या गोष्टीप्रती त्याला सकारात्मक राहणं. कोणाला हे उगीच नाही होणार, नकारात्मक बोलणं हे बंद केलं पाहिजे. सगळ्यांच्या झाडां, फुलांपासनी तुम्ही जे काय वापरता सुईपासून, त्या सगळ्यांना धन्यवाद बोलता आलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ऑटोमॅटिक निसर्ग मदत करत असतो आणि तटस्थ राहायला सुद्धा फायदा होत असतो. मग ही जर भावना निर्माण झाली, तर जेवढं प्रेम द्याल, तेवढं प्रेम मिळतं. जेवढं व्यंग काढाल, तेवढं तुमचंही कोणी नाही कोणी निंदा करणारं असतं, व्यंग काढणारं असतं. आणि मग हे जीवन जगत असताना हे जे रेकीचे 5 नियम आहेत तुम्हाला मी आता जे समजून सांगतोय, हे खूप गरजेचं आहे. आणि या जर नियमांचं पालन केलं, 5 छोटेसे नियम कुठले काय तुम्हाला म्हटलं नाही नॉन-व्हेज खाऊ नका, काय नाही. पण हे छोटे नियम आहेत. यातून खूप महत्त्वाचं होतं. प्रेम आणि दया यामध्ये फरक असतो. प्रेम असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला दया येणार, प्रेमाचा भाव येणार. आलं का लक्षात? मांजराला जसं गोदावतात, तसं घरच्यांना बी पोरांना आजकाल पोरांशी किती संवाद होतो. बघितलं ना आपण. आपण पोरांना हे करा, ते करा, ते करा मागं लागतो. पण आपण त्यांच्यावरती काही गोष्टी प्रेमाने बोललं पाहिजे. काय त्यांना चांगलं, वाईट शिकवलं पाहिजे वयानुसार. हे चांगलं, या प्रत्येक वयानुसार स्टेप बाय स्टेप या गोष्टी जर आपल्या घरातही दिल्या, संस्कारित केल्या, तर खूप चांगलं बदल होतो.
आपला आत्मा संस्कार घेऊन जात असतो. तुम्ही काय केलं, तुम्ही काय नाही केलं ह्याच्याशी काही जास्त नाही. ते फेडावं लागतं. पाप-पुण्याची वेगळी गोष्ट आणि संस्कार वेगळं गोष्ट. आणि हे जर आपल्यामध्ये संस्कार रुजवले प्रत्येकाने, तर किती बरं फायदा होईल. हं. दुसऱ्याचं कोण काय झालं तर काय वाटत नाही मनाला. कोणाच्या तर मेलं गेलं. काय दया-माया येत नाही. पण आपल्यात झालं की काय वाटतं अख्ख्या गावाने मला दया दाखवावी. सगळ्यांनी मला सहानुभूती दाखवावी. वाईट झालं. असं तसं. पण आपण किती जणांना दाखवतो या गोष्टी? हां. आपला एक केस गळून गेला तर म्हणतो बाप दया येते आपल्या केसाची बी आपल्याला. आणि लोकांचा चमन बघितलं की वाटतं काय ते केलं? हे आपला दयेचा, प्रेमाचा भाव. अरे काय लेका आपण? कुठेतरी आपण बारीक गोष्टी का सांगतोय? तर आपण चुकतो कुठं? आपण कृतज्ञ तर राहत नाही. जे काय आहे, बाबा एक गेला बाकीचे आहेत त्याबद्दल मी धन्यवाद देवा ते तर ठेवलेत तू. म्हणायला शिकाय ना बाबा, बाकीचे बी उगवून येतील. मग मी ज्या गोष्टी का सांगत असतो, की हे संस्कार मनावरती रुजवणं, आपल्या देहावरती रुजवणं खूप गरजेचं आहे. आणि हे नुसतं रुजवून बी उपयोग नाही, त्याचा वापर करणं जीवनात. हे तुम्हाला शॉर्टकटमध्ये अगोदर मी सांगितलं होतं. त्याचं थोडंसं डीप विश्लेषण केलंय. ह्या गोष्टी खूप किती महत्त्वाच्या आहेत. इमानदारी, क्रोध, राग, मोह, काही ज्या सांगितल्या प्रेम, आनंद, सहनशीलता, विनम्रता कशी पाहिजे माणसामध्ये. तुम्ही एक परफेक्ट व्यक्ती बनाल, जे की तुम्हाला कुठंच फेल होणार नाही. सहनशीलता वाढेल ऑटोमॅटिकली आणि हीलिंग क्षेत्रामध्ये हे खूप गरजेचं आहे. तुमचं मन जेवढं शांत तेवढं तुमची प्रगती, अध्यात्मात आणि तुम्ही जेवढं अशांत तेवढी तुमची अधोगती. मग रेकीचे हे नियम सगळ्यांनी फॉलो करा. म्हणून मी तुम्हाला 5 नियम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सांगितले उदाहरणासहित. जर आपल्यामध्ये या गोष्टी असतील, तर लोकही आपल्याला सहानुभूती, दया, प्रेम, सहाय्य सगळ्या गोष्टी येतील तुमच्याकडे. ठीक आहे. तुम्ही जर या गोष्टी टाळल्या ना, तर काही कोण येत नाही. कोण प्रत्येकाच्या आयुष्यात काही नाही काही कमी आहे. पण जे आहे त्याला थँक बोलायला शिका. कृतज्ञता व्यक्त करायला शिका. जे नाही तेही मिळायला लागेल ऑटोमॅटिक. पण करा. ठीक आहे. हे 5 नियम समजले. यात कोणाला काही शंका? ठीक आहे. आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू मग.